अभी तक यहाँ पर हमारे साथी लोग कड़ी जुबान में आपके साथ में जो आज तिरंगा जुलूस जो निकाले हुए थे कोलार पे, इसके सिलसिले में आपने कहा है, तो मुझे हिंदी में बात करने का मौका मिला है। आज बड़ा ही खुशी का दिन है हमारे कोलार के लोगों के लिए। हर मर्द औरत बूढ़ा बच्चा सब मिलकर जो ये तिरंगा जुलूस जो 1 किलोमीटर से ज़्यादा एक झंडे की शक्ल में बनाकर शहर कोलार के अवाम ने निकाला। उसमें खुसूसन क्लॉक टावर के पास ये जुलूस जब आया तो हम लोकल यहाँ के लीडर हजरात सब मिलकर उसके ऊपर गुलपेशी फूलों की बारिश की, झंडा लहराया, सब किया। लेकिन इसका सब क्रेडिट यानी इसका सब सबक जाता है हमारी भारत की आर्मी सेना के ऊपर। भारत की आर्मी जिस तरीके से भारत की तरह आर्मी जिस तरीके से पाकिस्तान को जवाब दिया है वो तारीख में लिखा जाएगा। जो जवाब उल्टे पाँव भागे पूरे पाकिस्तान की फौजी आतंकवादी जितने भी थे उल्टे पाँव भागे। ये सब होने का जब पहलगाम गाँव में जो शरारत करके मासूम लोगों का जो खून बहाया था उसका बदला हमारे हिंदुस्तान के प्राइम मिनिस्टर ने सिंदूर के नाम से वहाँ पर रखकर वो जिस तरीके से हमला किया वो बड़ी ही खुशी की बात है। 2 दिन में ख़त्म हो चुका पाकिस्तान। मेरा ख्याल से इमरान साहब हम सब बोले थे आधे घंटे में ख़त्म हो जाता पाकिस्तान अगर हमारी आर्मी मारना चाहे तो। उसमें सबसे बड़ा हिस्सा था हमारी जनरल सुफिया कुरैशी का। जनरल सुफिया कुरैशी एक औरत, मुस्लिम औरत होने के नाते उन्होंने पहले जाकर पाकिस्तान के आतंकी अड्डों के ऊपर बमबारी की और कामयाबी के साथ बम डालकर आप कामयाबी के साथ वापस आए। तो हिंदुस्तान का जितने भी 140 करोड़ लोग हैं सबको फख्र है सुफिया कुरैशी के ऊपर, जनरल सुफिया कुरैशी के ऊपर, वो सबको भी फख्र है। बस मैं इतना बात कहते हैं फिर एक बार मुबारकबाद देता हूँ तमाम लोगों को जिन्होंने इस तिरंगा यात्रा में आकर सबका साथ दिया, खुशी का इजहार किया। तो बोलो हिंदुस्तान की हिंदुस्तान की हिंदुस्तान की बोलो हिंदुस्तान की सुफिया कुरैशी सुफिया कुरैशी सुफिया कुरैशी। ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದಿರೋದು ಹಿಂದೂಸ್ತಾನದಲ್ಲಿ, ನಾವೆಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಮ್ಸೆಲ್ಲ ಹಿಂದೂಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಬೆಳೆದೋದು. ಪಾಕಿಸ್ತಾನಕ್ಕೂ ನಮ್ಗೆ ಏನಿಲ್ಲ, ನಾವು ಏನು ಬೇಕಾದರೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ಪಾಕಿಸ್ತಾನ ನಮ್ಗೆ ನಾವು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಮಾತಾಡೋದು ಇಲ್ಲ, ನಾವಿರೋದು ಹಿಂದೂಸ್ತಾನಲ್ಲಿ. ಎಲ್ಲ ಆರ್ಮಿಗೆ ಹಲ್ಲಾಡ್ಬಿಟ್ರು. ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಏನಿದೆ ಇದೇ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಆರ್ಮಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ನಷ್ಟ ನಮ್ಮದಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಆರ್ಮಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ನಮಗೆ ಆಸೆ ಇದೆ. ಅದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಸಿಂಧೂರ ಅಂತ ನಮಗೆ ಹೆಸರು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಿಂಧೂರ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದು ಇಬ್ಬರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸುಫಿಯಾ ಕುರೈಶಿ ಮತ್ತು ಭೂಮಿಕಾ ಸಿಂಗ್ ಅವ್ರ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೋಗಿ ಫ್ಲೈಟ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬಾಂಬ್ ಹಾಕಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅಷ್ಟೇ ಮುಕ್ತಾಯ ಆಯಿತು. ಯುದ್ಧ ನಡೆದೇ ಇಲ್ಲ. 2 ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಮಾತು ಏನಿದೆ? ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಭೇದ ಭಾವನೆ ಹಿಡಿದು ಭಾರತೀಯರು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ, ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರು ಅಷ್ಟೇ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಎಲ್ಲ ಆರ್ಮಿಗೆ ಹಲ್ಲಾಡ್ಬಿಟ್ರು. ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಏನಿದೆ? ಇದೇ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಆರ್ಮಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ನಷ್ಟ ನಮ್ಮದಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಆರ್ಮಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ನಮಗೆ ಆಸೆ ಇದೆ. ಅದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಸಿಂಧೂರ ಅಂತ ನಮಗೆ ಹೆಸರು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಿಂಧೂರ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದು ಇಬ್ಬರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸುಫಿಯಾ ಕುರೈಶಿ ಮತ್ತು ಭೂಮಿಕಾ ಸಿಂಗ್ ಅವ್ರ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೋಗಿ ಫ್ಲೈಟ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬಾಂಬ್ ಹಾಕಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅಷ್ಟೇ ಮುಕ್ತಾಯ ಆಯಿತು. ಯುದ್ಧ ನಡೆದೇ ಇಲ್ಲ. 2 ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಮಾತು ಏನಿದೆ? ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಭೇದ ಭಾವನೆ ಹಿಡಿದು ಭಾರತೀಯರು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ, ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರು ಅಷ್ಟೇ. ಧನ್ಯವಾದಗಳು.